हॅलो नमस्कार। तर मी अश्विनी तुमचं सहर्ष स्वागत करते माझ्या न्यू ब्लॉगमध्ये। तर तुम्हाला थंबनेल बघून आयडिया आलीच असेल की आज काहीतरी स्पेशल बनतंय घरी। तर इकडे बघा मस्त अशी शेव बनवायला घेतली। आता इथे मी एक मोठा टोप घेतलेला आहे, तुम्ही परातही घेऊ शकता। हे बेसन घेतलेलं आहे, 1 किलोचं आहे हिरा बेसन पीठ। मी थोडंसं त्यातून फक्त कमी केलेलं, पूर्ण 1 किलोचं पॅकेट आहे। तर ते मस्त असं बारीक चाळणीने चाळून घेतले, कारण त्यामध्ये कुठली गुठली वगैरे राहायला नको आणि पीठ पण मोकळं सुटसुटीत होतं। त्यानंतर मस्त असं अर्धा 200 ग्रॅमचं जे बटरची वडी येते ना, त्यातलं अर्ध बटर मी मस्त मेल्ट करून घेतलेलं आहे। 4 मोठ्या मोठ्या लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, त्याची मस्त आपल्याला पेस्ट बनवायची आहे। फक्त लसूण टाकलेला आहे, जास्त म्हणजे बाकीचं काही मी आणखी मसाले टाकणार आहे ते पुढे दाखवते। मस्त असं ते पण चाळणीनेच चाळून घ्यायचे, कारण त्यामध्ये पण कुठलीही लम्स वगैरे जायला नको, गेठुळी वगैरे जायला नको, जेणेकरून ते सोऱ्यामध्ये शेव बनताना त्रास नको व्हायला। तर त्याच मिक्सरच्या भांड्याने मी मस्त असं पाणी, ते लसणाचं पाणी करून घेतलं आहे आणि मस्त त्या चाळणीनेच चाळून घेतलेलं आहे। कारण आपल्याला शेवला जो लसूण फ्लेवर द्यायचा आहे तो असाच देऊ शकतो, कारण तसंही बाहेरचं रेडीमेड लसणचा फ्लेवर अजिबात चांगला येत नाही। सो मी हे घरीच बनवलेला होता आणि पण ते चाळूनच घ्यायचं आहे मैत्रिणींनो, मस्त असं ते एकदम गुठली वगैरे राहायला नको। मग त्याच भांड्याने मी मस्त असं ते मिक्स जे केलेलं होतं ते टाकून मस्त त्यातलं पाणी काढून घेतलं। आणि आपलं गृहिणी जी हाऊसवाईफ आहे ती एकदम बारीक बारीक गोष्टींचा पण यूज करत असते। आता हे जे लसूण मी काढलेला आहे तो चाळणीतला, तो फेकून द्यायचा नाही आहे, तो आपल्याला दुसरीकडे यूज करायचा आहे, कारण त्यामध्ये पण खूप फ्लेवर बाकी होता। कारण हा जो लसूण आहे गावरान लसूण आहे आणि एकदम इतक्या मोठ्या मोठ्या कांड्या आहेत, त्याचा फ्लेवर इतका आहे की तुम्ही म्हणजे एकदम वास त्याचा भारी येतो। आणि मस्त असं मेल्ट करून घेतलेलं बटर मी टाकणार आहे। तर आता इकडे बघा मी इथे लाल तिखट टाकते। आता हे माझं मीडियम तिखट आहे आणि मला मुलांसाठी बनवायची आहे, सो मी जास्त तिखट टाकलेलं नाही आहे, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता त्यानंतर मी इथे घेतलेली आहे जिरा पावडर। ही जी रेडीमेड जिरा पावडर आहे ही मी ती टाकणार आहे त्यामध्ये, मस्त अशी किती मोठी जास्त टाकली आहे। आणि त्यानंतर इथे मी थोडंसं काळे मिरे पावडर घेतलेलं आहे, ती पण आपल्याला थोडीशी टाकून घ्यायची आहे, कारण त्याने पण थोडासा फ्लेवर एकदम मस्त येतो। आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ एंडिंग होईपर्यंत माझे ॲटलिस्ट 10 तरी सबस्क्रायबर वाढले पाहिजे। प्लीज मला सपोर्ट करा। आपली मराठी मुलगी काहीतरी करते, एक सगळं मुलाला घरातली कामं बघून काहीतरी करण्याचा प्रयत्न करते, सो प्लीज मला सपोर्ट करायला विसरू नका। आणि बघू शकता मस्त असं मी पीठ एकदम मसाले वगैरे घालून घेतले। आणि तुम्ही बघायचं विसरला असेल पण मी मीठ घातलेलं आहे ऑलरेडी। सो मी बारीक मस्त असं पीठ छान असं मळून घेतलं। पहिलं तर थोडंच पाणी टाका, कारण एकदम आयडिया येईल की तुम्हाला किती पाणी मॅक्झिमम लागेल। आता जास्त पाणी झालं तर ती शेव जास्त पातळ होऊन गोंडे येतील, सो पहिलं थोडंच पाणी घाला। आणि थोडासा मी सोडा टाकणार आहे त्यामध्ये, कारण आपल्याला क्रंची पण पाहिजे थोडीशी शेव। आणि मैत्रिणींनो, मी तेल अगोदरच तापायला ठेवलं होतं, कारण त्याला एकदम कडक असं तेल लागतं। आणि आपलं पीठ मळून होईपर्यंत तेल मी स्लो गॅसवर मस्त असं तापून घेतलेलं आहे। आणि मी हे जास्त वेळ ठेवणार नाही आहे, लगेच पीठ बनवून घेणार आणि लगेचच शेव त्याची बनवून घेणार आहे। कारण ते जास्त वेळ जर ठेवलं तर बेसन पीठ असंही चिकट असतं ते, त्यामुळे त्याला काळपटपणा येऊ शकतो आणि जास्त ते असं वेगळंच त्याची टेस्ट पण बदलू शकते। सो लगेचच बनवायला घ्यायचं आहे आपल्याला। आणि मला सगळ्यात जास्त कंटाळा येतो तो म्हणजे हे पीठ मळायचं, कारण ते पीठ इतकं चिकट असतं ना, हातातून निघतच नाही। मी जेव्हा पण आईच्या घरी शेव बनवायचे ना, तर कायम मी तिला सांगायचे की तू पीठ मळून दे, नंतरचं मी सगळं करणार। कारण आई तर आपण जे बोलणार ते करणारच आई। आणि सो मी तेच करायचे। मला जास्त कंटाळा कशाचा यायचं, पीठ मळायचा, पण मी मात्र शेव बनवायला इतकं आवडायचं मला, कारण ते सोऱ्याने जे आपण गोल गोल बनवतो ना, ते इतकं छान वाटायचं, मजा वाटायची लहानपणापासूनच। सो मी इथे थोडासा म्हणजे थोडासा सोडा टाकला, जास्त पण नाही टाकलाय। आणि मस्त मीठ हळद वगैरे टाकून, हळद नाही टाकली आहे कारण हळद टाकायची गरज पण नाही आहे। मस्त असं शेव बघा, नंतर तुम्हाला एंडिंगला कळेलच कशी कलरफुल झालेली आहे। आणि आता हे बॅटर जे आहे हे ह्याच लेवलला आपल्याला मळून घ्यायचं आहे, असं पडलं पाहिजे थोडंसं। आणि
तरी पण एक तुम्हाला सांगते, थोडंसं माझ्याकडून पातळच झालेलं, तुम्ही त्यापेक्षा थोडंही घट्टच मळा, म्हणजे एकदम छान अशी करकरी शेव आपली बनवून निघेल. आता झालं असं, माझ्याकडे नेमकंच माझा जो सोऱ्या होता, तो सोऱ्यातलं जी सगळ्यात बारीक चाळणी होती ती माझ्याकडून हरून गेली, कुठेतरी पडली, कुठे माहीत नाही कुठे गेली काय. पण त्यातली जी मीडियम होलवाली जी होती त्यानेच मला काढायला लागलं, कारण थोडीशी जाड आली, ती तुम्हाला नंतर दिसेलच. पण ठीक आहे, इट्स ओके. तुमच्याकडे जर बारीक असेल त्यापेक्षाही तर ती तुम्ही वापरू शकता. खूप छान झाली होती शेव, नक्की करून बघा. आणि असंही आपल्याला पिकनिकला वगैरे कुठे जायचं असेल तर घरच्या जे स्नॅक असतात ते बनवून नेलेले कधीही चांगलेच, कारण कधी कुठे अडचण होणार नाही. किंवा कधी कधी बाहेरचं फूडही अनहेल्दी असतं, कधी कधी त्रास होतो. शक्यतो मुलांसाठी तर बाहेरचं खरंच टाळत जा, आणि आजकाल तर न्यूजमध्ये खूप सगळं काय काय येतं आहे. आईस्क्रीममध्ये आळी, ओरिओ बिस्किटमध्ये आळी. मग आता बघून असं कसं तरी होतं मी, त्यामुळे मुलांना शक्यतो ट्राय करते की घरातलंच देईल, आणि तुम्ही पण तोच प्रयत्न करा. त्यानंतर आज मुलांची फरमाईश होती की मम्मा आज आम्हाला हे पण बनव, मक्याचा चिवडा, जो मी DMartमधून हे पॅकेट घेऊन आलेली होते. मला बनवायचाच होता, पण कसं असतं ना, कधी कधी काम खूप असतं आणि मूड खूप जास्त फ्रेश असतो. सो मला आज कामही खूप होतं आणि मूडही फ्रेश होता, त्यामुळे मला काहीही वाटलं नाही. मी कंटिन्युअसली दिवसभर काम करत होते. आणि बघा इकडे मस्त असं शेव आपली बनवायला सुरू केलेली आहे मी, आणि बघू शकता इतकं छान असं मस्त असं गोल गोल बनवून घेतलं आहे मी सोऱ्यानी. तर तुमच्याकडे दुसरा सोऱ्या असेल तर तो पण यूज करू शकता. माझ्याकडे हाच होता, पण याची जी तार होती ती खूप मोठी होती, सो शेव पण थोडीशी जाडच झाली. आता हे शेव वगैरे तर मी बनवतच राहिले. 7 वाजेपर्यंत माझं काम चालू होतं, कारण खूप सगळी 1 किलोची शेव म्हणजे भरपूर होते, एक डब्बा तर पूर्ण भरतो. आणि 1 किलोचाच मी मक्याचा पोह्या पण बनवला होता, तो पण 1 किलोचा तो पण एक डब्बा गच्च भरला आहे. आता मला 15 दिवस तरी काही टेन्शन नाही आहे. सो हे सगळं झाल्यानंतर विहान झोपेतून उठला, आणि बघा कसं मम्माच पाहिजे त्याला. झोपेतून उठल्यानंतर मस्त असं मम्माकडे येऊन प्रेम करून घेतो. त्यानंतर आज स्वतः माझी फरमाईश होती की मला आज बिर्याणी खायची होती, आणि हस्बंडला, आणि हा व्हिडिओ फ्रायडेचा आहे, तर तुम्ही म्हणाल परत सॅटर्डेला कसं काही हिने बिर्याणी केली. सो मी फ्रायडेचा व्हिडिओ आहे. सो मी चिकन सांगितलेलं होतं हस्बंडला 1/2 किलोचं. आम्ही किती 3घच होतो, तर 1/2 किलो खूप होतं. 1/2 किलोला 1/2 किलो तांदूळ असं मेजरमेंट मी घेतलेलं. आता इकडे मी पटपट केलेलं, त्यामुळे तुम्हाला मला खूप लेट झालेलं होतं, सो मी पटपट बनवून घेतला. तर तिकडे मी लाल कुकरमध्ये मस्त चिकन, हळदी, नमक आणि बारीक कांदा आणि मस्त असं धना पावडर टाकून मस्त असं सूप बनवून घेतलेलं होतं, कुकरला 2 शिट्ट्या देऊन. आणि कारण विहानला सूपच पितो ना, सो मी त्याच्यासाठी सूप बनवलं. आणि इकडे मी मस्त असं दुसऱ्या कुकरला, स्टीलचा जो कुकर आहे माझा हा, त्याच्यामध्ये मी मस्त असं कांदा, टोमॅटो, लसूण, जो आपल्या दुपारी चाळणीत उरलेले जी लसूणची ग्रेव्ही होती त्या लसूणचा मी यूज केला आहे. आणि मस्त असं त्याची पेस्ट काढून छान परतवून घेतलं. आणि त्यानंतर 1 चमचा मोठा असं तूप घातलं आहे, गावरान तूप आपलं घरचं. आणि मस्त 2-3 चमचे तेल टाकून सगळं मसाले एकदम परतून, जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत. आणि खडे मसाले मात्र टाकायला विसरू नका. तेजपत्ता, दालचिनी, छोटी विलायची, मोठी विलायची, हे सगळं टाकायला विसरू नका. त्यानंतर लाल तिखट मी थोडंसंच टाकलं, कारण आमच्या घरात जास्त स्पायसी कोणीही खात नाही, आणि असंही उन्हाळ्यामध्ये स्पायसी थोडंसं कमीच खावं. त्यानंतर मस्त असं सुहाणाचा बिर्याणी मसाला टाकून घेतला, आणि मस्त ते आपले पुदिन्याचे पत्ते मी खूप सगळे त्यामध्ये ऑलरेडीच टाकले. आता इकडे मी राईस आपला धुवून घेतलेला होता, छान असा त्यामध्ये परतून घ्यायचा 1-2 ते 3 मिनटं, कारण राईसला आपल्या त्या मसाल्याचा फ्लेवर आला पाहिजे, कारण तोपर्यंत ती बिर्याणी चांगली लागत नाही. तर ही जी डायरेक्ट मी करणार आहे कुकरला लावून, कारण मी असं वेगवेगळं नाही बनवत बसत, त्याला खूप वेळ लागतो, आणि कधीतरी करत असते, पण त्याला तेवढं वेळ पाहिजे. त्यानंतर मस्त असं चिकन सूप शिजवून घेतलेलं, चिकन काढून घेतलेलं, चिकन मस्त शिजलेलं होतं. मग नंतर मस्त असं राईस परतून घेतला, आणि त्यामध्ये मी आता मला सूप विहानसाठी काढून ठेवायचं होतं. आणि मी जे तिकडं जेवढं, आता तुम्ही लक्ष ठेवा, जेवढा आपण राईस घेतो त्याच्या
पूर्ण डबल आपल्याला बिर्याणीमध्ये पाणी टाकायचं असतं. तर मी इथे काय केलं, मी तिकडं जे माझे 3.5 वाट्याचं मी 3 वाट्यांचं जे मी राईस घेतलेला होता, तर 6 वाट्या मी तिकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं. आता झालं असं, मला 2 वाट्या सूपमधलं ॲड करायचं होतं म्हणून मी तिकडल्या 2 वाट्या कमी केल्या आणि दोन्ही मिळून बरोबर 6 वाट्या पाणी टाकलं. तर कारण इतकं मस्त असं शिजलेली होती बिर्याणी. कारण राईस अशी जर बिर्याणी केली तर जास्त करून काय होतं की पाणी जास्त होतं, त्यामुळे त्या राईसचं चिखल होतं, जे आपल्याला चिखल नाही बिर्याणी बनवायची होती. सो मी मेजरमेंट तर एकदम सेम घेतलं होतं. तुम्ही पण सेमच घ्या आणि नक्की अशी बिर्याणी ट्राय करून बघा, इतकी छान आणि टेस्टी बनते. आता बघा, मी इकडल्या 2 वाट्या सूप ॲड केलेला आहे आणि तिकडल्या 2 वाट्या पाणी मी कमी केले. सो असं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि इतकं छान अशी बिर्याणी बनली होती. आणि आज तर काय, मला दिवसभर कुकिंग किचनमध्येच दिवसभर होते, इतकी थकली होते आणि असं वाटलं होतं कधी मी आवरून जेवण करून झोपून घेते. सो मी एडिटिंग वगैरे काही केलं नाही, हे नंतर केलं आणि खूप थकले होते. सो पटकन आवरून झोपून घेतलं. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असं संपवला आजचा दिवस.